उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी आता शरद पवारांना खुलं आव्हान दिलं। आता काका का असं कॅम्पेन सुरू करा अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या। मात्र हे सांगताना त्यांनी पवारांची थेट सका पाटलांशी तुलना केली। तर महाराष्ट्र गद्दारांना माफ करणार नाही असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे। मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा 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 बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय तेव्हा तर सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता। आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी चालवताना त्यासाठी लोगो, घोषवाक्य, हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि सोशल मीडियाचे तंत्र तुम्ही अवगत केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। यू कॅन डिफीट सका पाटील, यू कॅन डिफीट सका पाटील हे पा 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 हे कुठेही नव्हतं। अजित पवार कोणी येऊन कानात सांगतात ते बोलून जातात आणि म्हणतात काका का काका का, कारण गद्दार पुतण्या निघाला आणि याच पुतण्याला विचारा सांगावं लागेल काका का असं करताय, मला माफ करा, कारण का गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही।